आज विदर्भ कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। मुंबईसह ठाणे पालघर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। कोकणासह रायगडला उद्या ऑरेंज अलर्ट। मुंबईसह कोकणामध्ये उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। लातूरमधील तावरजा नदी परिसरामध्ये पूरस्थिती, शेती पिकांचं मोठं नुकसान। पुसणीतील बंधाऱ्याचे दरवाजे वेळेमध्ये उघडले, पूरस्थिती निर्माण। हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस, आजेगाव गावाजवळील ओढ्याच्या पुलावरून पुराचं पाणी, दोन्ही बाजूने नागरिक अडकले। बीडमध्ये दमदार पावसाची हजेरी, पावसानं पाटोद्यामध्ये सौताडा धबधबा प्रवाहित, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढला, रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस सुरू, सखल भागामध्ये काही प्रमाणात पाणी साचायला सुरुवात। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोरदार कमबॅक, जळगाव जामनेरसह तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे प्रवेशद्वारावरच पाणी साचलं, बाजारपेठ आणि बस स्टँड परिसरात गुडघाभर पाणी साचल्यानं वाहन चालकांचा पाण्यातून प्रवास। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार, मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान, जनावरं दगावली। धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, तेरणा नदीला पूर, तेरणा नदीच्या पाण्यानं टेंभुर्णी लातूर रोडवरील वाहतूक विस्कळीत, तर भूम तालुक्यामधल्या वंजारवाडी गावात विश्वरूपा नदीचं पाणी शिरलं। धाराशिवच्या सिरसावमध्ये चांदणी नदीला पूर, चांदणी नदीच्या पुराचं पाणी गावात शिरलं, शाळा दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान। नांदेडच्या तामसा गावामध्ये जोरदार पाऊस, अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी, घरामध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर। जळगावात सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेलं कुंड धरण पावसाअभावी कोरडं, मागच्या वर्षाचा 20% पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक, शेतकऱ्यांच्या पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न गंभीर। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटामध्ये दरड कोसळली, रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद, वाहन चालकांनी गाडी धीम्या गतीनं चालवण्याचं आवाहन। सोलापुरात मुसळधारमुळे सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, हत्तूर धरणाचे 1.5 एकर ऊसाचं पीक मातीसह वाहून गेलं। जालन्यामध्ये कापसाचे 43,000 हेक्टर क्षेत्र घटलं, कापसाचे दर घसरल्यानं लागवडीच्या क्षेत्रामध्ये घट। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधली पिकं पाण्याखाली, पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिममध्ये नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, शाळकरी मुलांसह पंचमंडळी, गावकऱ्यांना चिखल आणि पाणथळ रस्त्यातून वाट काढण्याची वेळ। बीडच्या परळीमधील श्यामाप्रसाद मुखर्जी पूल नागरिकांसाठी सुरू, TV9 मराठीच्या बातमीनंतर पूल नागरिकांसाठी खुला। परभणीच्या पूर्णा शहराजवळील MIDC रेल्वे उड्डाणपुलाच्या पर्यायी मार्गाची दयनीय अवस्था, नागरिकांच्या जीवाशी खेळ, रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज चिकन आणि मटणची दुकानं बंद, शहरातील सेंट्रल नाका परिसरातील बाजार बंद, महापालिकेने घेतला होता नॉनव्हेज बंदीचा निर्णय, सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाळला बंद। मालेगावात स्वातंत्र्यदिनी चिकन मटण शॉप बंद, महापालिकेच्या आदेशानंतर चिकन मटण शॉप बंद, विक्रेत्यांकडून पालिकेच्या आदेशाचं पालन। नागपुरातील 95% जास्त चिकन मटण विक्रीची दुकानं बंद, नागपूर महानगरपालिकेच्या आदेशाचं पालन करत बहुतांश चिकन मटणची दुकानं बंद। अमरावतीमधील अनेक ठिकाणी चिकन मटण दुकानं बंद, मात्र काही ठिकाणी छुप्या पद्धतीनं चिकन मटणची विक्री, महापालिकेच्या आदेशानंतर संमिश्र प्रतिसाद। बुलडाण्यामधल्या गावठाण रस्त्यासाठी आडोळ खुर्द ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन, पोलिसांसमोरच पूर्णा नदीमध्ये आंदोलकांकडून उडी, प्रशासनानं अचानक गावठाण रस्ता बंद केल्यानं ग्रामस्थ आक्रमक। परळीमध्ये घराचं बांधकाम नियमित करून देण्याच्या मागणीसाठी तिडके कुटुंबीय आक्रमक, नगरपालिकेसमोर तिडके कुटुंबाचं 2 दिवसांपासून उपोषण सुरू। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंनी काढला मशाल मोर्चा, केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, मतांच्या चोरीविरोधात मोर्चाचं आयोजन। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचं आंदोलन, शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शिवारामध्ये ध्वजारोहण करत निषेध, आंदोलनानंतर सतेज पाटलांकडून शेतातच खरडा भाकरीचा आस्वाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची प्रस्तावित जागा बिल्डरला देण्यास आंबेडकरी संघटनांचा विरोध, पुण्यातील मालधक्का चौकामध्ये आंदोलन। दिल्लीमधल्या कुत्र्यांना शिफ्ट करू नका, त्यांनाही जगण्याचा अधिकार, पालिकेनं कुत्र्यांची नसबंदी करावी म्हणजे त्यांची संख्या वाढणार नाही, पुण्यात श्वानप्रेमींकडून आंदोलन। समृद्धी महामार्गामधील बाधित शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण साखळी उपोषण, परभणीमधील सेलू उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण, 10 गावातील बाधित शेतकरी उपोषणामध्ये सहभागी। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून MIDC मधील सुभद्रा सिनेमाचं उद्घाटन, खासदार सुनेत्रा पवारही कार्यक्रमाला उपस्थित।
उपमुख्यमंत्री अजित पवार 17 तारखेला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शिवतीर्थ मैदानावर भव्य कार्यकर्ता मेळावा. अनिल पाटलांनी घेतला मेळाव्याच्या तयारीचा आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते बीडमध्ये रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन. अजित पवारांनी बीडकरांना विविध योजनांची आणि विकास कामांची माहितीही दिली. नांदेड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील अस्वस्थ. डॉक्टरांच्या टीमकडून जरांगेंची तपासणी. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू. नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या बैठकीमध्ये चोरट्याचा धुमाकूळ. बैठकीला आलेल्या मराठा बांधवांचे पाकिट लांबवलं. मराठा बांधवांकडून रंगेहात पकडत चोरट्याला चोप. पोलिसांनी हस्तक्षेप करून चोरट्याला ताब्यात घेतलं. तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच मंत्र्यांच्या गाड्या येऊ देऊ नका. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. जालन्यातील 190 सीसीटीव्ही आणि वाहतूक सिग्नल कामांचं पंकजा मुंडेंच्या हस्ते लोकार्पण. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पंकजा मुंडेंनी नव्या लाऊडस्पीकरवरून पंकजा मुंडेंचा संवाद. नागपुरात श्रीकृष्ण जन्माष्टमीची धूम. श्रीकृष्णाची मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी. हरी नावाच्या गजरामध्ये न्हावून निघणारी पंढरी आज देशभक्तीच्या रंगामध्ये रंगून निघेली. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वेगवेगळ्या आकर्षक तिरंगा फुलांची सजावट करण्यात आली. पुण्यातील जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी. स्वातंत्र्य दिनानिमित्त खंडोबा मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट. संत ज्ञानेश्वरांच्या जयंतीनिमित्त कराडच्या वहागावमधील 500 विद्यार्थ्यांनी गायलं प्रसायदान. अक्षर अण्णाजी पवार विद्यालयानं राबवला उपक्रम. साईबाबांचरणी 17 लाख रुपयांच्या वस्तुदान. 191 ग्रॅम वजनाचे सोन्याचं ताट. 283 ग्रॅम वजनाचे चांदीचे अगरबत्ती स्टँड साईचरणी अर्पण. साईबाबा संस्थानकडून साई भक्तांचा सत्कार. पुण्याच्या भोरमध्ये अँटी रॅगिंग वीक निमित्त राजगड पोलीस स्टेशन तर्फे मार्गदर्शन शिबिर. रॅगिंग आणि व्यसनांमुळे तरुण पिढीच्या होणाऱ्या नुकसानाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. नागपुरात घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीला अटक. सीताबर्डी पोलिसांची कारवाई. आरोपीवर 20हून अधिक पोलिसात गुन्हे दाखल. अकोल्यामध्ये एका महिलेच्या स्कूटीमधून तब्बल 7 फुटाचा साप निघाला. 2 तासाच्या प्रयत्नानंतर सापाला बाहेर काढलं. महिलेनं तातडीनं सर्पमित्रांना बोलावून सापाला बाहेर काढलं. नाशिकच्या शहा कारवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तरुण शेतकरी जखमी. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शेतकऱ्यावर उपचार. वन विभागाकडून घटनास्थळाची पाहणी. भिवंडीवाडा महामार्गावरील निकृष्ट रस्त्यामुळे तरुणाचा बळी. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू. साताऱ्याच्या कराडमध्ये दरोड्यामध्ये लंपास झालेला ऐवज पोलिसांनी मूळ मालकांना परत केला. 27 तोळा सोन्यासह 51 मोबाईल आरोपींकडून हस्तगत.